यावेळची महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये उन्हाच्या झळा वाढलेल्या असतानाच विजेच्या मागणीत सुद्धा वाढ होतीये। कोळसा टंचाईमुळे राज्यावर भारनियमनाचं संकट आहे। यासाठी आता महावितरणने राज्यातील जनतेला विजेचा वापर काटकसरीने करण्याचं आवाहन केलंय। जर जनतेने सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत वीज काटकसरीने वापरली तर लोडशेडिंग करावं लागणार नाही असं मत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय। उन्हाळा वाढतोय त्यामुळे राज्यामध्ये विजेची मागणी सुद्धा वाढली आहे आणि पुरेशा कोळशा अभावी वीज निर्मितीचं संकट संपूर्ण राज्यावरती आहेच। त्यामुळे लोडशेडिंगचं सुद्धा टांगती तलवार एक प्रकारे आपण म्हणू शकतो राज्यातल्या नागरिकांच्या डोक्यावर आणि त्यामुळे महावितरणने विजेचा वापर काटकसरीने करण्याचं आवाहन नागरिकांना केलंय। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। थर्मल प्लांटमधील वीज निर्मिती ही नाशिकमध्ये 312 मेगावॅट आहे तर कोराडीमध्ये 1316 मेगावॅट आहे। थर्मल प्लांटमधील वीज निर्मिती ही कोणकोणत्या केंद्रामध्ये किती मेगावॅट वीज तयार होतीये तर खापरखेडामध्ये 908 मेगावॅट, पारस या ठिकाणी 399 मेगावॅट, परळीमध्ये 430 मेगावॅट, चंद्रपुरात 2071 मेगावॅट आणि भुसावळमध्ये 867 मेगावॅट इतकी वीज निर्मिती थर्मल प्लांटमधली। विजेची जर बचत केली तर लोडशेडिंगची गरज भासणार नाही असं महावितरणकडून सांगण्यात येतंय। त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जर विजेचा वापर काटकसरीने केला तर लोडशेडिंगचं जे संकट आहे किंवा टांगती तलवार आहे त्यापासून आपली सुटका होऊ शकते। कोळशाची टंचाई आहे त्यामुळे वीज निर्मितीसाठी अडथळे येत आहेत आणि आता विजेची मागणी ज्या पद्धतीने वाढली आहे तितका पुरवठा नाही आणि म्हणूनच राज्यातल्या जनतेला आवाहन आहे विजेची बचत करण्याचं। तर कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मितीवरती परिणाम झालाय आणि दीपनगर औष्णिक केंद्रामध्ये दररोज 4 रॅक कोळसा उपलब्ध होत असला तरी सध्या केवळ 1 दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक राहिलाय आणि सध्या औष्णिक केंद्रामध्ये 12,950 टन कोळसा शिल्लक आहे। अशात कोळशाची टंचाई भासल्यास एक संच बंद करावा लागणार आहे। दीपनगर वीज निर्मिती केंद्रामध्ये पुरेशा कोळशा अभावी आता संकट निर्माण झालंय। 1 दिवस पुरेल इतकाच कोळसा आता उपलब्ध आहे आणि जर कोळसा उपलब्ध झाला नाही तर वीज निर्मितीचा एक संच बंद करावा लागणार आहे। जळगावातल्या भुसावळमध्ये दीपनगर वीज निर्मिती केंद्र आहे आणि तिथे कोळशा अभावी एक संच बंद करावा लागणार आहे। 1 दिवस पुरेल इतकाच कोळसा आता शिल्लक आहे। त्यामुळे वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळशा अभावी विजेची निर्मिती ही ठप्प होतीये। कोळसा टंचाईमुळे एक संच बंद करावा लागतोय जळगावातल्या भुसावळमधल्या दीपनगर वीज निर्मिती केंद्रामधला आणि जर एक संच बंद केला तर मग हवी तितकी वीज निर्मिती होणार नाही, पुरवठा होणार नाही आणि अर्थातच लोडशेडिंगचं जे संकट घोंघावतंय महाराष्ट्राच्या डोक्यावर त्या मात्र लोडशेडिंगला सामोरं जावं लागू शकतं महाराष्ट्रातल्या नागरिकांना। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। तुषार, एकतर कोळशा अभावी वीज निर्मिती ठप्प होतेय आणि त्याचे काय परिणाम जाणवू शकतात येणाऱ्या काळात? निश्चितच जर का आपण राज्याची दिवसाची जर का विजेची मागणी बघितली ती जवळपास 28,000 मेगावॅट आहे आणि राज्याला जे एकूण उत्पादन म्हणजे राज्याचं उत्पादन खाजगी केंद्रांवरनं मिळणारी वीज आणि केंद्र सरकारच्या NTPC कडनं मिळणारी वीज अशी जवळपास 24,500 मेगावॅट आहे। तर दिवसाला साधारण 3,000-3,500 मेगावॅटचा आता सध्या तुटवडा पाहायला मिळत आहे आणि महत्त्वाची गोष्ट की जो कोळसा आपल्याकडे कोळशाचा जो स्टॉक उपलब्ध आहे तुम्ही जर का 7ही औष्णिक विद्युत केंद्र बघितलं तर त्यामध्ये बहुतांश औष्णिक विद्युत केंद्रावर 1 दिवस आणि 2 दिवस पुरेल जितका कोळसा आहे। मध्ये यामध्ये परळीचं औष्णिक विद्युत केंद्र आहे की तिथे फक्त 6 तास पुरेल इतका औष्णिक विद्युत तितका कोळसा साठा आहे। भुसावळचं जे केंद्र आहे त्या भुसावळच्या केंद्रामध्ये देखील फक्त 5 तास पुरेल इतकाच कोळसा तिथे ठेवण्यात आलेला आहे। यासोबतच अनेक असे प्रमुख केंद्र आहे म्हणजे कोराडीचा केंद्र आहे तिथे 1 दिवस पुरेल इतका कोळसा आहे। तर ही जी परिस्थिती आहे
याचं खरं जे कारण पुढे येत आहे त्यांचं म्हणजे राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारकडनं जो कोळशाचा पुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाही, कारण की एकाएक संपूर्ण देशभरामध्ये विजेची मागणी वाढली, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यामध्ये कोळशाची मागणी देखील वाढली. मात्र अतिरिक्त कोळसा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारकडे ज्या वॅगन्स लागतात रेल्वेच्या, त्या वॅगन्स नाही किंवा त्या रॅक्स नाही, त्यामुळे कुठेतरी कोळशाचा नियमित पुरवठा जो व्हायला पाहिजे त्यामध्ये जी वाढ व्हायला अपेक्षित असते ती होऊ राहिली नाही. त्यामुळे मग हा तुटवडा आहे. आता दिवसाला 3000 मेगावॅट आहे आणि ही तूट रोज पुढे हळूहळू वाढत जात आहे. त्यामुळे जसजशी राज्याची विजेची मागणी वाढेल तसतशी ही लोडशेडिंगचं जे संकट आहे त्याचा वेळ आहे ते आणखी वाढेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर का बघायचं झालं तर भुसावळ आणि परळी हे दोन केंद्र असे आहे की जिथे वीज निर्मिती ही कोणत्याही क्षणाला प्रभावित होऊ शकते. तुषार, आपण याच भुसावळ मधल्या दीपनगर वीज निर्मिती केंद्रामध्ये नेमकी काय परिस्थिती ही जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. इम्तियाज, तिथे काय कंडिशन आहे? संपर्क तुटलाय, मात्र सध्याची महत्वाची बातमी हीच की एक दिवस पुरेल इतकाच कोळसा हा भुसावळमधल्या दीपनगर वीज निर्मिती केंद्रामध्ये आहे. त्यामुळे कोळसा टंचाईमुळे त्यातला एक संच बंद करावा लागणार आहे. अर्थातच जी उन्हाळ्यामुळे मागणी वाढलेली आहे संपूर्ण राज्यभर विजेची, ती मात्र पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत, कारण कोळशाची टंचाई जाणवते आणि त्यामुळे काही ठिकाणी वीज निर्मिती केंद्र ही बंद करावी लागतात.